माननीय प्राध्यापक रवींद्र राणे, बामसे पूर्णकालीन प्रचारक तथा राष्ट्रीय समीक्षा प्रभारी, अमरावती येथे त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम संपन्न झाला। माननीय वामनशेठ साहेब बामसे तथा भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष, तर त्याबद्दल मान्यवर वामनशेठ साहेब 2 शब्द बोलतील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, अशी मी त्यांना विनंती करतो। प्राध्यापक रवींद्र राणे हे आमचे पूर्णकालीन प्रचारक होते, राष्ट्रीय स्तरावर कार्य करत होते। फार महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत असतानाच एकाएकी त्यांचा देहांत झाला। त्यामुळे आमच्या चळवळीची फार मोठी हानी झाली। खास करून ओबीसींमध्ये ज्या पद्धतीची समजदारी त्यांच्यामध्ये होती, तशी समजदारी विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक लोक निगेटिव्ह बोलत असताना सुद्धा ते कायम प्रत्येकाला सार्वजनिकरित्या उत्तर देत होते। म्हणजे मुकाबला करत करत समाजामध्ये ओबीसीमध्ये हा मेसेज पसरवण्याचं ते काम करत होते। त्यांचं ध्यान झाल्यामुळे फार मोठी हानी झालेली आहे। ही हानी भरून काढण्यासाठी आम्हाला बराच कालावधी लागेल, त्यामुळे मला याचं फार दुःख होते। पण आता काही वेळेला काही गोष्टीला त्या नियंत्रणाच्या बाहेर असतात काही बाबी, त्यामुळे हे दुःख सहन करण्याच्या व्यतिरिक्त काही पर्याय नहीं। सर, हिंदी में माननीय रविंद्र राणे जी की आज मृत्यु हो गई और आज शोक सभा में आप यहाँ पर अमरावती में उपस्थित है। बामसे पी संगठन को कितनी बड़ी हानि हुई है सर? ये मतलब अपूरणीय क्षति है, म्हणजे फार मोठी हानी आहे। ती हानी न भरून काढणारी आहे, कारण ते राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी होते, त्यातल्या त्यात ओबीसी समाजाचे होते। ओबीसी समाजामध्ये स्थानिक पातळीवर कार्य करायला अनेक अडचणी येतात। ते दीर्घकाळ जवळपास 2006 पासून आता 24 चालू आहे, जे 19 वर्ष जवळपास वेळ झाला, इतके वर्षापासून काम करत आहे। त्यावरून अंदाज येत आहे की त्यांनी एक कमिटमेंट म्हणून, एक प्रतिबद्धता म्हणून ते हे काम करत होते। त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हे परिवर्तनाचं काम केलं पाहिजे। सर, बड़े मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये करत होते। सर, बड़े ही दुख का अभी समय है, लेकिन फिर भी आप ओबीसी समाज को इस समय में क्या निवेदन करना चाहेंगे? नहीं, मेरा केवल इतना ही ये है कि जिस ओबीसी समाज को जागरूक करने के लिए रविंद्र राणे जी के द्वारा दीर्घ प्रयास किया गया, मगर ये कार्य अभी अधूरा है। इस कार्य को आगे बढ़ाने के लिए ओबीसी समाज के जो तमाम देश भर में हमारे पास कार्यकर्ता है, उनको साथ सहयोग और समर्थन देने की मैं अपील करता हूँ, आह्वान करता हूँ। और जो लोग अभी तक हमारा साथ सहयोग समर्थन दे रहे हैं, उनका धन्यवाद करता हूँ। धन्यवाद। धन्यवाद।